निवडणुका होतील तेव्हा राष्ट्रवादीचे नवे चेहरे विधानसभेत जातील. शरद पवारांचं वक्तव्य. तर नवीन नेतृत्वाची फळी तयार होणार, पवारांची प्रतिक्रिया. जे काही घडलं त्याची चिंता करण्याची गरज नाही, संघटना स्वच्छ झाली. शरद पवारांचा अजित पवार गटाला टोला. तर कुणी गेले म्हणून चिंता करायची गरज नाही, शरद पवारांचा सल्ला. पक्षाचा अध्यक्ष मी होतो, भाजप सोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका होती. राजीनाम्याच्या आरोपांवर पवारांचं उत्तर. तर मला परांजपे किंवा आव्हाडांची मदत घेण्याची गरज नाही, निर्णय घेण्याची माझी स्वतःची कुवत. शरद पवारांची प्रतिक्रिया. राज्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थिती, अवकाळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान, त्यामुळे शेतकरी अस्वस्थ. सरकारने तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा, शरद पवारांची मागणी. हसन मुश्रीफ माझ्या घरी तेव्हा 5 तास बसले होते, मला हवं ते खातं देत होते, मात्र मी पवारांची साथ सोडली नाही. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. मालेगाव कोर्टात संजय राऊतांविरोधातल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यासंदर्भातली सुनावणी संपली. 3 फेब्रुवारीला हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश. मंत्री दादा भुसेंनी दाखल केलेली याचिका. गिरणा साखर कारखान्यात झालेल्या 178 कोटींच्या घोटाळ्याचा हिशेब द्या, संजय राऊत यांची मागणी. तर हिशेब मागतो म्हणून आम्ही गुन्हेगार, चोराला चोर म्हणण्याचा अधिकार घटनेनेच आम्हाला दिला, राऊतांचं वक्तव्य. हिशोब मागितला म्हणून अद्वै हिरेंना तुरुंगात टाकलं, आमच्यावर गुन्हा दाखल केला, संजय राऊतांचं वक्तव्य. 2024ला आमचं सरकार आलं की कारवाई करू. हिरेंना ज्या तुरुंगात ठेवलं तिथेच दादा भुसेंना ठेवणार, राऊतांचं विधान. सरकारचा पाया आणि कळस भ्रष्टाचारावर उभा, खोकेच्या खोके घेऊन हे सरकार उभं राहिले, खासदार संजय राऊत यांचा दावा. 2019ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, तर ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणून संजय राऊत ठाकरेंच्या घरात भांडणं लावतायत. नितेश राणेंची टीका. संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय, माध्यमांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. अजित पवारांचे आरोप, भाजपने लिहून दिलेली स्क्रिप्ट, संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊतांचं मालेगाव कोर्टाबाहेर शक्ती प्रदर्शन, शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी. मुख्यमंत्री शिंदे महाराष्ट्राचे नायक, ज्याला कावीळ झाली त्याला सगळं जग पिवळच दिसतं. उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे नावाची कावीळ झाली आहे, आमदार संजय गायकवाडांची टीका. निवडणुकांच्या तोंडावर दरकपातीचा गाजावाजा करायचा आणि मतदान आटोपताच दरवाढ करायची. 5 राज्यांच्या निवडणुका आणि महागाईवरून सामनातून मोदींवर टीका. अजित पवारांचा छत्रपती संभाजीनगर दौरा रद्द, हेलिकॉप्टरमधील तांत्रिक बिघाडामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती. मराठा समाजाच्या विरोधामुळे दौरा रद्द केल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी रायगड दौऱ्यावर, श्रीवर्धनमध्ये विविध विकास कामांचं करणार लोकार्पण. बारामती लोकसभेची जागा भाजप अजित पवार गटाला देण्याची शक्यता. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाल्यास भाजप मदत करणार. लवकरच लोकसभेच्या जागा वाटपासाठी महायुतीची बैठक होणार. मनोज जरांगेंच्या 4थ्या टप्प्यातल्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. मनोज जरांगेंचा आज छत्रपती संभाजीनगरमधील लाड सांगवीत दौरा. कोलते पिंपळगाव कन्नड गावातही जरांगेंची सभा. छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगेंचं स्वागत. 35 जेसीबीतनं जरांगेंवर पुष्पवृष्टी. मला अटक करणं इतकं सोपं नाहीये, अटक केल्यास भिंतीवरून उडी मारेन, मनोज जरांगेंचा इशारा. तर आंदोलन हाताळायला शिका, दाबायला शिकू नका, जरांगेंचं वक्तव्य. 24 डिसेंबरपर्यंत जरांगेंनी थांबावं, मराठा आरक्षणाबाबत सरकार काम करत आहे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेंचा जरांगे पाटलांना सल्ला. नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ठाकरे गट काढणार मोर्चा. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा. मराठा समाजाचं सर्वेक्षण होणार, राज्य मागासवर्ग आयोगाचा सरकारकडे प्रस्ताव. मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी माहिती गोळा करण्यात येणार, तपासण्यासाठी निकषही ठरले. कुणबी नोंदींसंदर्भातला मराठवाड्याचा अहवाल 8 डिसेंबरला सादर होणार. विभागीय आयुक्त कार्यालय शिंदे समितीकडे अहवाल सादर करेल, आयुक्तांची माहिती. रोहिणी आयोगाच्या मागणीकरता सूक्ष्म ओबीसी समाज आक्रमक. 6 डिसेंबरपासून 3 दिवसीय धरणं आंदोलन. राज्य समन्वयक विजय पोहनकरांची माहिती. ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. दळवींची काल जामिनावर सुटका. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते, उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतीलच, दळवींचं वक्तव्य. जालन्यामध्ये माजी मंत्री राजेश टोपेंच्या गाडीवर दगडफेक. अज्ञातांकडून घोषणाबाजी करत जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळ दगडफेक. नाशिकमध्ये दादा भुसेंचा मुलगा आणि संजय राऊतांचा ताफा एकाच वेळी सोयगाव रोडवर. आविष्कार भुसे दुचाकीवर येताच राऊतांच्या ताफ्यातले पदाधिकारी कार्यकर्ते अचंबित. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समितीची बैठक. गेल्या आठवड्यात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याकडून शिंदे समिती रद्द करण्याची मागणी. अजित पवारांना खोटं बोलणं कठीण जातं, शरद पवार गटाच्या नेत्या विद्या चव्हाण यांचं वक्तव्य. तर भाजपच्या दबावामुळे अजित पवार खोटं बोलले, विद्या चव्हाणांचा आरोप.
आपलं घर काचेचं असताना दुसऱ्यांच्या घरावर दगड फेकू नये, आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका. तर करमुसे मारहाण, सूरज चव्हाण आत्महत्या आणि वैभव कदम आत्महत्या प्रकरण नक्की काय होतं याचं उत्तर आव्हाडांनी द्यावं, परांजपेंचा सवाल. आता जिथे राष्ट्रवादीचे खासदार आहेत त्या जागा आम्ही लढवणार, हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावंच लागेल, मुश्रीफांचं वक्तव्य. राज्यामध्ये 200पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडी जिंकणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. महायुतीबद्दल लोकांच्या मनामध्ये चीड, वडेट्टीवारांचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. मराठी पाट्या टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा. मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक. पालिका थातूरमातूर कारवाया करते, बुलडोझर फिरवा, पाट्या आपोआप मराठी होतील, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. बुलडोझर फिरवायचे असतील तर अनधिकृत बांधकामांवर फिरवा, भाजप नेते आशिष शेलारांचा संदीप देशपांडेंना सल्ला. प्रत्येक चौकात 25,000ची वसुली आणि 20 वाहनांवर कारवाई व्हायला हवी, वाहतूक शाखेतल्या पोलिसांच्या मोबाईलवर असा मेसेज असल्याचा अमोल कोल्हेंचा आरोप. वाहतूक शाखेचा उपयोग नियमनापेक्षा वसुलीसाठी होतोय का याबद्दल स्पष्टीकरण द्यावं, कोल्हेंची मागणी. जातनिहाय जनगणना होणं अतिशय महत्त्वाचं, BS किल्लारीकर यांचं मत. तर क्लास तयार करून मराठा आरक्षण देता येईल, किल्लारीकरांचं वक्तव्य. गेल्या 3 दिवसांपासून पालघरमध्ये धुक्याची चादर. दाट धुक्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला. नांदेड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर. धुक्यामुळे रब्बी हंगामातील पिकं संकटात, कापूस आणि तुरीच्या पिकांचं नुकसान. नंदुरबारमध्ये मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचं जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांचं नुकसान. पावसात भिजलेल्या 25,000 क्विंटल मिरचीपैकी 50% मिरची खराब. शेतकऱ्यांप्रमाणे व्यापाऱ्यांनाही मदत करा, व्यापाऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीत पपईचे दर ठरवण्यासाठी बैठक. प्रत्येक तालुक्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांचा एक सदस्य समितीत घेऊन दराबद्दल निर्णय घेणार. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे 2,532 हेक्टरवरील धान पिकांचं नुकसान. आमदार नरेंद्र भोंडेकरांकडून नुकसानाची पाहणी, तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना. परभणीच्या पिंगळी शिवारामधील नुकसानाची आमदार राहुल पाटलांकडून पाहणी. पंचनामे न करता तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत द्या, आमदार राहुल पाटील यांची मागणी. धुळ्यातील नाणे सेताने गावात शेतकऱ्यांनी मांजरीच्या पिल्लं समजून बिबट्याची पिल्लं घरी आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर. संबंधित प्रकार लक्षात येताच शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली माहिती. वन विभागाने पिलांना आणलं, त्या ठिकाणी पुन्हा सोडलं. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीला उबदार पोशाख. पहाटेच्या काकड आरतीनंतर विठोबाला कानपट्टी आणि अंगावर केशरी रंगांची काश्मीरी शाल पांघरण्यात आली. रुक्मिणी मातेच्या पैठणीवर उबदार शाल पांघरण्यात आली. सिंधुदुर्गामधील नारिंगरे गावात गंगेश्वर मंदिरामध्ये त्रिपुरोत्सव संपन्न. उत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन. कार्यक्रमामध्ये महिलांकडून समई नृत्याचं सादरीकरण. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 50 मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू. भाविकांना मंदिरात नियम पाळावे लागणार. मंदिरांच्या प्रवेशद्वारावर वस्त्रसंहितेची सूचना देणारे फलक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.